नमो बुद्धाय. विगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कालच्या भागात आपण बघितले की कुशल कर्म करणारा इहलोकी आनंद मानतो आणि परलोकात देखील आनंद मानतो. मी पुण्य केले आहे असे समजून तो आनंदी होतो. हे झाले कुशल कर्माविषयी. आज आपण अकुशल कर्माबद्दल माहिती पाहणार आहोत. देवदत्त तथागतांचा आतेभाऊ. पण देवदत्ताने आयुष्यभर तथागतांशी वैर केले. त्यांना मारण्याचे त्याने 3 वेळा प्रयत्न केले. एकदा भगवान बुद्ध गृंधकूट पर्वताच्या पायथ्याशी एरझारा घालीत होते, तेव्हा देवदत्त त्या पर्वतावर गेला व एक मोठा दगड खाली लोटून दिला. तो दगड एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथेच गाडल्या गेला. त्याचा एक तुकडा उडून तथागतांच्या पायावर पडला आणि त्यामुळे तथागतांच्या पायाचे रक्त निघू लागले. दुसऱ्यांदा देवदत्त अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला, मला थोडे लोक दे. अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली की देवदत्त सांगेल तसे करा. मग देवदत्ताने एकास आज्ञा केली की तथागत ह्या ठिकाणी आहेत, तू जा आणि त्यांची हत्या कर. तो माणूस त्याप्रमाणे गेला, पण हत्या न करताच परत आला व देवदत्ताला म्हणाला, मी तथागतांची हत्या करण्यास असमर्थ आहे. त्याने तिसऱ्यांदा पुन्हा प्रयत्न केला. राजगृहात नलगिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता. देवदत्त राजगृहाच्या हत्तीच्या तबेल्यात गेला आणि तेथील रक्षकांना म्हणाला, मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीच पदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्याचा शिधा किंवा पगार वाढवू शकतो. तेव्हा माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम ह्या सडकेवर येतील तेव्हा नलगिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या. देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी धनुर्धरांची नियुक्ती केली होती. त्याने पिसाळलेल्या नलगिरी हत्तीला त्यांच्या मार्गात सुट्टे सोडले होते. देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला आणि रक्षकांना म्हणाला, मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीच पदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्याचा शिधा किंवा पगार वाढवू शकतो. तेव्हा माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम ह्या सडकेवर येतील तेव्हा नलगिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या. देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी धनुर्धरांची नियुक्ती केली होती. त्याने पिसाळलेल्या नलगिरी हत्तीला त्यांच्या मार्गात सुट्टे सोडले होते, पण यामध्येही तो यशस्वी झाला नाही. जेव्हा हे प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी त्याच्या नाकारल्या. उपजीविकेसाठी देवदत्ताला दारोदार भीक मागावी लागली. अजातशत्रूकडून देवदत्ताला पुष्कळ नजराणे प्राप्त झाले होते, पण ते फार टिकू शकले नाहीत. नलगिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा आशय संपूर्ण नष्ट झाला. आपल्या वाईट कर्मामुळे, अकुशल कर्मामुळे शेवटी जेतवन विहाराच्या पुष्करणीच्या काठावर पृथ्वीत गडप होत अविची नरकात तो उत्पन्न झाला. भिक्षूंनी तथागतांना त्याच्या गतीबद्दल विचारले. तेव्हा तथागत म्हणाले, भिक्षूंनो, देवदत्त अविची महानरकात उत्पन्न झाला. जो कोणी प्रमादासह विहरणारा, प्रवर्जित असो वा ग्रहस्थ, दोन्ही ठिकाणी संताप करतो. इहलोकात संताप करतो आणि परलोकात देखील संताप करतो. पापी दोन्ही लोकात संताप करतो. मी पाप केले असे जाणून तो संतापतो. दुर्गती प्राप्त झाल्यामुळे तो अधिकच संतापतो. अकुशल कर्माने दुःखाची प्राप्ती होते. तर ही माहिती होती अकुशल कर्माची. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडल्यास आम्हाला तसे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.